ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारु ओम नमः शिवाय. हरमुळे पैसाष्टांग दंडवत. सर्व साधकांना नमस्कार. उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्राम सद्गुरुमति शांति सीतया श्लिष्टं कामादि राक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः. जगद्गुरु सिद्धारूढ स्वामीच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुमार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी वंदन करून पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 46 काढा. चौवेचाळीस 46 पान नंबर. स्वदेशी स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत झालेला आहे आपला. आता आपल्याला वरील दृष्टांताचा सिद्धांत बघायचा आहे. दृष्टांत आपण बघितला काल. आता तो दृष्टांत कशासाठी दिला ती आज बघायचा आहे. सिद्धांत आज आपल्याला बघायचा आहे. वरील दृष्टांताचा सिद्धांत वाचा. वाचू का? वाचत आहे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणी साष्टांग वंदन. वरील दृष्टांताचा सिद्धांत. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षु त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. जन्ममरण रूप ज्यात प्रवाह आहेत अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैलतीराच्या ठिकाणी समजावे. श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायातला जोर आहे, तर पैलतीरावर असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत, तो संसार नदीच्या पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो हे खरे, पण त्याला वेद वाक्याची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून ही संसार रूपी नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गाईच्या पुराइतक्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते, तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. आणि परमेश्वर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
तर वरील दृष्टांताचा सिद्धांत, आपण दृष्टांत चांगला समजून घेतला, आता तोच दृष्टांत आपल्याला सिद्धांतामध्ये बसवायचा आहे. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्या दृष्टांतातल्या स्वदेशी जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. तिथं दृष्टांतामध्ये जो मुमुक्षू, जो पुरुष स्वदेशी जाण्यासाठी निघालेला होता, तर इथं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. तिथं जो गृहस्थ होता नदी पार करायला निघालेला, स्वदेशी जाण्यासाठी निघालेला, तर इथं मुमुक्षू येतो आणि या मुमुक्षूला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. हा निघालेला आहे मुमुक्षू. तर जन्म मरण रूप ज्याचा प्रवाह आहे अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. जी 84 लक्ष योनी आहेत, जन्मायचं मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, ही जी चक्र सुरू आहे, तर ही चक्र म्हणजेच ती नदी, त्या ठिकाणी नदी आहे सांगितलेलं आहे. आता तिसरा अवच्छेदक, परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैल तीराच्या ठिकाणी समजावे. परमात्म्याची प्राप्ती करून जी घ्यायची ती नदीचा पैल तीर समजावा. आणि नंबर 4चा अवच्छेदक, श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. अशी 4 अवच्छेदक इथं पाडलेली आहेत. तर पहिलं अवच्छेदक ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. आता ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आता ह्याच्यात बरेच प्रश्न आहेत, पटपट उत्तर द्यायचे. ओम नमः. ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणावे. हां, ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरले जे चैतन्य आहे त्याला ब्रह्म असं म्हणावं. मग या ब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी मुमुक्षू निघालेला आहे. आता मुमुक्षूचं लक्षण काय? सगळ्यांनी बोलायचं बरं का, सगळ्यांनी बोलायचं. संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा, त्याला मुमुक्षू म्हणावे. हां, ओम नमः शिवाय. सुनंदा म्हणून कोणी म्यूट उघडलं होतं सांगा. हां, बोला. जन्म मरणातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा यालाच मुमुक्ष असे म्हणा. ज्याला जन्म मरण ह्या रूपी प्रवाहातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्षू असं म्हणावं. आणि ब्रह्म कशाला म्हणावं? नंदा सांगा. सुनंदा. ओम नमः शिवाय. चैतन्याला ब्रह्म म्हणावं. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणा. ब्रह्मांडामध्ये जी ओतप्रोत भरलेलं चैतन्य आहे त्याला ब्रह्म असं म्हणावं. मग या ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची त्याला. ओम नमः शिवाय. बुरांडीता म्यूट उघडलं होतं का? बोला, सांगायचंय का काही? सांगा ना, सांगा, पाठ होते. ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणा. हां, आणि मुमुक्षू कोणाला म्हणावं? जन्म मरणाच्या संसार बंधनातून जन्म मरणाला संसार बंधनातून तीव्र इच्छा मुक्त होणार. संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्षू असं म्हणावं. मग ओम नमः शिवाय बोलायचे का? बोला मंगेताई. मुमुक्षू कशाला म्हणाले? संसार बंधनातून
मुक्त होण्याची तीव्र इच्छा त्याला मुमुक्ष म्हणावे. मोक्ष. ओम नमः तीव्र शिवाय. इच्छा म्हणजे कशी इच्छा सांगा, एक दृष्टांत कोणता पण. ओम नमः शिवाय. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर त्याची जशी तळमळ होती पाण्यात जाण्यासाठी, तशी तीव्र इच्छा. ओम नमः. अशी तीव्र इच्छा झालेली ह्या मुमुक्षूला, आणि म्हणूनच तो इथून निघालेला आहे. दृष्टांतातल्या स्वदेशी जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. दुसरा अवच्छेद काय? ओम नमः शिवाय. दुसरा अवच्छेद काय सांगितलं आता मी? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. इथपर्यंत पहिला अवच्छेदक. आता दुसरं, जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहेत अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. नदी कोणती सांगितलं? तिसरा अवच्छेदक, परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैल तीराच्या ठिकाणी समजावे. आणि चौथा अवच्छेदक, श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंध्र्याच्या ठिकाणी समजावे. ओम नमः शिवाय. आता दुसरा अवच्छेदक कोणता लिहून घेतलं का? ग्रंथावर टाके टाकून घ्या म्हणजे कळते. ओम नमः शिवाय. हा सांगू का? हो, दुसरं. दुसरा अवच्छेद, हा सांगा. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहे अशा संसाराला नदीच्या येते ना, अशा संसाराला नदीच्या गडबड ठिकाणी करू नका, समजावे. दमाने वाचा, गडबड करू नका. हा दुसरं आहे ना, हा बोला. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहे अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. हा, नदीच्या दुसरं. ठिकाणी समजावे. ओम हे नमः दुसरं शिवाय. अवच्छेद आहे. म्यूट करा. दुसरं ओम कोणतं नमः सांगा. शिवाय. तिसरा अवच्छेदक कोणतं? काकी म्यूट करा. सांगू का? हो परमात्म्याची प्राप्ती तिला नदीच्या पहिल्या तीराच्या ठिकाणी समजावे. हे तिसरं आहे. आणि चौथं तुम्ही बंद करा, तुम्ही म्यूट करा. ओम नमः शिवाय. हा क्षत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. आंध्याच्या ठिकाणी समजावे असं सांगितलेलं आहे. मुमुक्ष दृष्टांतातल्या स्वदेशी जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. आता दुसरा अवच्छेदक आहे, जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहे अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. असा ही संसार आहे आपला. ही संसार हीच नदी आहे बघा, फार मोठी नदी आहे ही. ही ओलांडलं खूप अवघड आहे. जन्मायचं मरायचं पुन्हा जन्मायचं मरायचं, ही 84 लक्ष येवणीचा फेरा हीच नदी आहे. आणि ही त्या मुमुक्षूला ओलांडायची, इथून त्याला बाहेर निघायचंय. परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैल तीराच्या ठिकाणी समजावे. तो कशासाठी निघालाय मुमुक्षू? परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी निघालेला आहे. आणि ती नदीचं पैल तीर आहे. दृष्टांतामध्ये जी नदी होती ती प्रवाहाचं पैल तीर जी होतं ती इथं नदीचं पैल तीर म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती सांगितलेली आहे. श्रोत्रिय म्हणजेच केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. श्रोत्रिय कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आहे का लक्षात कोणाच्या? श्रोत्रिय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगा. ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, सत्शास्त्राचं ज्ञान आहे, त्याला श्रोत्रिय म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. अनेक शास्त्र, श्रोत्रिय म्हणजे अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला. श्रोत्रिय अनेक श्रोत्रिय असे म्हणावे. श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. अनेक शास्त्राचा त्यानं अभ्यास केलेला आहे, परंतु त्याला ज्ञान नाही बघा. अनेक शास्त्राचा अभ्यास केला पण त्याला ज्ञान नसल्यामुळे तो आंधळा आहे.
त्याला सद्गुरू भेटलेले नाहीत आणि सद्गुरूच्या कृपेनं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही. आत्मज्ञान त्याला प्राप्त नाही म्हणून तो आंधळा आहे. या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायाचा जोर आहे. त्याने शास्त्र पठन केलेलं आहे, अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, अनेक श्रुती कशाला म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रुतीची लक्षण काय? ओम नमः शिवाय. शिवाय सांगू. हो. ओम नमः शिवाय. हां. म्हणजे ओम नमः शिवाय. श्रुती म्हणजे ईश्वराच्या श्वासापासून झालेले वेद, याला श्रुती असे म्हणावे. अगदी बरोबर. वंदन जय श्री चरणाला तुझ्या. ईश्वराच्या जे वेद उत्पन्न झाले ईश्वराच्या श्वासापासून त्याला श्रुती असं म्हणतात. स्मृती कशाला म्हणावं? स्मृती. ओम नमः शिवाय. हो सांग. श्रुती म्हणजे स्मृती. स्मृती हां. म्हणजे स्मृती ऐकून त्यावर भाष्य करून ठेवले त्याला स्मृती असे म्हणावे. श्रुतीवर ज्या भाष्य करून ठेवलेले त्याला स्मृती असं म्हणावे. स्मृती असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. बरोबर आलं का? बरोबर. हो आला आला. ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय. बोला. श्रुतीवर भाष्य करून किंवा ऐकून लिहून ठेवलेले आहे त्याला श्रुती असे म्हणावे. हां बरोबर आहे. मग या श्रुतीयाला शास्त्र निरूपण रूप पायाचा जोर आहे बघा. ज्यांना अभ्यास केलेला आहे, 6 शास्त्र 18 पुराण ही सगळे त्यांना अभ्यासलेले आहेत. ओम नमः शिवाय. बोलायचे का काही? जयश्री. नाही, त्या मुलांना ओळखून केलं नाही बोलायचं काही. तर अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे ना. श्रुती शास्त्र निरूपणाचा पायात चांगला जोर आहे, पाय मजबूत आहे त्याचे. पण पहिलं त्याच्यावर असलेलं ब्रह्मस्वरूप ह्यानं कधीच पाहिलेलं नाही. जे ह्या संसार समुद्र ह्या नदीच्या प्रवाहाच्या पहिल्या तीरावर ब्रह्मस्वरूप जे आहे ते त्यानं कधीच बघितलेलं नाही. याने कधीही यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने सस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. एकदेशी म्हणजे एकच गुण असणार. आता सद्गुरूला किती गुणाची आवश्यकता होती हो? इथं गुरुनं काय सांगितलं होतं त्याला, शिष्याला कोणते कोणते गुण सद्गुरूमध्ये असायला पाहिजे होते? त्या सद्गुरूला शरण जा असं सांगितलेलं होतं. ओम नमः शिवाय. श्रोत्रिय आणि दुसरे आणखीन सद्गुरूचे कोणते कोणते गुण आहेत असायला पाहिजे होते? ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. पण सद्गुरूचे 12 लक्षणं सांगितलेले दुसरे ते कोणते आहेत का कोणाच्याला? ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. हां बोला. स्वधर्माचा बोला. हां स्वधर्माचा त्याग करीत नाही, जो स्वधर्माचा त्याग करत नाही, ज्याच्या ठाई सदा समदृष्टी, वैराग्य, शांती, दांती, धैर्य, दया, अदंभ, अमान, अक्रोध, क्षमा, अद्वेष, शुचित्व इत्यादी शुभ गुण असतात. एवढे गुण सांगितलेले. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ ही एवढे गुण सांगून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ ही मुख्य 2 गुण सांगितलेले आहेत बघा. तर असे सगळे गुण असणारे सद्गुरू त्याच्याकडे जा म्हणून सांगितलेलं आहे. शास्त्राचा या श्रोत्रियाला शास्त्र निरूपणाच्या पायाचा जोर आहे, पण पहिलं त्यावर असलेलं जे ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेलं नाही. यासाठी एकदेशी म्हणजे एकच गुण असलेल्या श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. शिष्यानं काय प्रश्न विचारला होता की ह्या श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ ह्याच्यापैकी एकच जर गुण असेल
तर त्याला जर मी शरण गेलो तर मला बोध प्राप्त होईल का, असं विचारलेलं होतं. कल्याणकारी बोध मला प्राप्त होईल का. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, असंच एक देशी असणारा जो सद्गुरू आहे त्याच्याकडून तुला बोध प्राप्त होणार नाही. केवळ एक देशी जो ब्रह्मनिष्ठच त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. नुसताच ब्रह्मनिष्ठ आहे, परंतु त्याला पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. ज्याला श्रोत्रीचा अभ्यास आहे आणि पहिलं त्याच्यावरचं ब्रह्मस्वरूप त्यानं पाहिलेलं नाही, त्याला आंधळ्याच्या ठिकाणी समजावं. आणि यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवळ एक देशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. आता ब्रह्मनिष्ठच नुसतं आहे, त्याला पांगळ्याच्या ठिकाणी समजावे असं सांगितलेलं आहे. त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाने चक्षु मिळाले आहेत. त्याला गुरुची कृपा झालेली आहे आणि गुरुकृपेनं ब्रह्मस्वरूपाचे ओम नमः शिवाय अपरोक्ष सांगा ना. ब्रह्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञानाचे मला पहिलं तर वाचू द्या. श्रोत्री अपरोक्ष ज्ञानाचे स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. ज्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाची चक्षु मिळाले आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे, ह्याला परोक्ष ज्ञान असं म्हणावं. अपरोक्ष म्हणजे काय? परोक्ष ज्ञान म्हणजे आधी परोक्ष कळू द्या. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे, याला परोक्ष ज्ञान म्हणावं. आणि सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे, ही अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद रूप आहे ब्रह्माचं स्वरूप. सच्चित आनंद रूप ब्रह्म का? हा, ब्रह्म आहे. ही परोक्ष ज्ञान आहे. आणि सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, ही अपरोक्ष ज्ञान. म्यूट करा, कुणाचं म्यूट उघडे, म्यूट करून लिहा. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे. मंगेताई म्यूट करा. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान आणि सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. सच्चित आनंद रूप आहे. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, मी आहे, मीच आहे, सकारात्मक सांगितलं. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणावं. परोक्ष ज्ञान का अपरोक्ष? अपरोक्ष. ओम नमः शिवाय लिहिलं का? काय लिहिलं सांगा बरं, कोणी लिहिलं ती, म्हणजे दुसऱ्यांना कळतं. ओम नमः परोक्ष ज्ञान. सच्चित आनंद ब्रह्म ज्ञान याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, ब्रह्म मीच आहे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं सांगा बरं. परोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान तत्
सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. हा परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान आहे. ओम नमः शिवाय. ओम नम शिवाय. परोक्ष ज्ञान सांगा अजून कुणी. परोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. ओम नम शिवाय. तुम्हाला कळलं ताई, मीनाताई तुम्ही म्यूट करा, दुसऱ्याला सांगू द्या. आता तुम्हाला लक्षात आलं ते सांगा का की कसं आहे. सांगू का? हो. परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणावं. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, त्याला अपरोक्ष ज्ञान. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणावं. काकी काय लिहिलं बोला. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म ज्ञान याला परोक्ष ज्ञान म्हणावे. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान. आता अपरोक्ष लिहिलं नीट, पण परोक्ष तसं कसं म्हणायला. परोक्ष नीट आहे का. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञान का ब्रह्म ब्रह्म आहे. ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञान नाही का. ज्ञान नाही. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. याला परोक्ष ज्ञान म्हणावे. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. तर कसं आता आपण व्यवहारात मध्ये बोराडे ताई सांगायचंय का. म्यूट उघडलं होतं. ओम नमः शिवाय. काकी म्यूट बंद करा. तर परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, ह्याला परोक्ष ज्ञान म्हणावं. ती कसं. जसं कुणीतरी सांगितलं आपल्याला साखर खूप गोड आहे, मग ही काय झालं. परोक्ष ज्ञान झालं. कुणीतरी सांगितले साखर खूप गोड आहे म्हणून, परोक्ष ज्ञान. पण जेव्हा ते आपण खाऊन बघू आणि त्याची गोडी आपल्याला कळाली, तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान झालं. ओम नमः शिवाय. जयश्री बोला. जयश्री ताई बोला. परोक्ष ज्ञान आणि त्याचा दृष्टांत. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान. दृष्टांत. दृष्टांत कोणता सांगितला. दृष्टांत. ओम नमः शिवाय. आता मी मंदिरात गेले, साखर दिली आणि मी खाल्ली, ती गोड लागली. मी स्वतःहून साखर खाल्ली, आधी गोड लागली, मग ते अपरोक्ष ज्ञान. नुसतं अपरोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय. म्यूट करा. दुसरं कोणतरी सांगा परोक्ष ज्ञान म्हणजे काय. सगळ्यांनी बोलायचं म्हणजे लक्षात येतं बघा. आणि बोललं तरच ह्याच्यावर नाव येते मोबाईलवर, नाही तर मला माहितच पडत नाही तुम्ही कोण आहेत का नाही. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, परोक्ष ज्ञान. आणि त्याला दृष्टांत कोणता परोक्ष ज्ञानाला दिला. साखर. साखर गोड आहे दुसऱ्याने सांगितलं नुसतं. साखर गोड आहे दुसऱ्याने सांगितलं, आणि अपरोक्ष ज्ञान मध्ये खाल्ली, गोड लागली तरच त्याची चव कळाली. अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान. तो चव कळाली ते अपरोक्ष ज्ञान. नुसतं गोड आहे ही सांगितलं दुसऱ्याने, ती परोक्ष ज्ञान. आलं का लक्षात. अलकाताई बोला. सगळ्यांच्या लक्षात येते व्यवस्थित सांगितल्यावर. परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, यास परोक्ष ज्ञान म्हणावे. म्हणजे त्याचा दृष्टांत ही साखर आहे हे नुसती माहीत झाली, आणि नंतर सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे यास अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. तर ती साखर ज्यावेळेस खाऊन पाहिली त्यावेळेस त्याची गोडी समजली, म्हणून ते अपरोक्ष ज्ञान आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. साखर गोड आहे दुसऱ्याने सांगितलं तेव्हा परोक्ष ज्ञान झालं. आणि साखर खाऊन बघून अनुभव घेतला
तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान झालं. ओम नमः शिवाय. बोला अजून कुणी, कुणाला कळालं अजून बोला. ज्यांनी सांगितलं नाही ते सांगा. आता सांगितलं ते नका, म्हणजे ते तुम्ही सांगितलंय, सांगितलंय का? हां बरं बोला, सांगा. परोक्ष ज्ञान सत्सचित आनंदरूप ब्रह्म आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. त्याला उदाहरण दुसऱ्यानं सांगितलं साखर खूप गोड आहे, हे परोक्ष ज्ञान झाले. आणि अपरोक्ष ज्ञान सत्सचित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान झाले. त्याला दृष्टांत साखर खाऊन त्याची चव बघणे, त्याला अपरोक्ष ज्ञान. दृष्टांत म्हणायचं, उदाहरण नाही म्हणायचं ताई. हां परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान. मी सांगू का? हो सांगा. परोक्ष ज्ञान सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, हे परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, हे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान, परोक्ष असं नाही, परोक्ष ज्ञान. परोक्ष परोक्ष ज्ञान. हां परोक्ष परोक्ष नाही, परोक्ष. हां परोक्ष म्हणजे परक्ष. हां परोक्ष ज्ञान सच्चित आनंद ब्रह्म आहे असं दुसऱ्यांनी सांगितलं. हां ती परोक्ष ज्ञान. आणि सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा दृढ निश्चय म्हणजेच अपरोक्ष. हां अशा प्रकारचं. म्यूट करा ताई, सुनंदाताई म्यूट करा. तर त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत. त्याला गुरुची कृपा झाली आणि गुरुनी अपरोक्ष ज्ञान करून दिलं. अपरोक्ष ज्ञान करून दिलं तीच त्याला चक्षु म्हणजे दृष्टी मिळाली, डोळे मिळाले आहेत. त्याचं अज्ञान दूर झालेलं आहे आणि तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो, तो डोळस आहे. म्हणून संसार नदीचा जो पार आहे, पलीकडचा तीर आहे, तो यथार्थ म्हणजे जसं आहे तसं त्यानं जाणलेलं आहे, तो जाणतो आहे. का जाणतोय तर इथं सद्गुरूंनी त्याला कृपा केलेली, सद्गुरूंनी, आणि सद्गुरूंनी समजून सांगितलेलं आहे. ज्ञानाचे चक्षु त्याला प्राप्त झालेले आहेत. जसं सूर्य उगवला की रात्र संपते बघा, अंधकार संपून जातो, तसं आयुष्यामध्ये सद्गुरू आले की अंधार निघून जातो. तसंच अज्ञानाचे जी अंधकार आहे ते निघून जातो आणि ज्ञानाचे चक्षु म्हणजे डोळे प्राप्त होतात. असे डोळे ह्याला प्राप्त झालेले आहेत. कुणाला हो? त्या पांगळ्याला चक्षु मिळाले आहेत. तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो. जो पांगळा आहे त्याच्यावर कृपा झालेली सद्गुरूची, त्याच्यामुळं त्यानं संसार नदीच्या पलीकडं जे परब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याला तो जाणत आहे, यथार्थ जाणतो. म्हणजे जसं आहे तसं तो जाणतो, खरं खरं जाणतो. पण त्याला वेदवाक्याची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्याला उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यानं स्वतः जाणलेले पलीकडच्या तीरावर वरचं ब्रह्मस्वरूप, परंतु त्याला काय करता येत नाही बघा. त्याला वेदवाक्याचे, आता वरचा जो श्रोत्रिय होता त्याला सगळे वेदवाक्याचे प्रमाण देता येत होते. सगळे त्याला शास्त्र म्हणजे माहीत होते. 6 शास्त्र, 18 पुराण, हे सगळं त्याला माहीत होतं. परंतु त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली नव्हती. त्याच्यामुळे त्याला ज्ञानचक्षु मिळालेले नव्हते, म्हणून तो आंधळा होता. आणि हा एकदेशी असा शास्त्रश्रुती सगळ्या माहीत आहेत, परंतु ज्ञान प्राप्त झालेलं नाही, असाही गुरु चालत नाही. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झाले सद्गुरू कृपेनं, परंतु त्याला काय करता येत नाही,
जी वेदातले जे वाक्य आहेत, 6 शास्त्र 18 पुराण ह्याच्यामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे, ती वेदवाक्यातलं त्याला प्रमाण देऊन युक्तीनं दुसऱ्याला सांगता येत नाही. दुसऱ्याला त्याला उपदेश करता येत नाही, त्याची त्याला कळालं सगळं, पण दुसऱ्याला सांगण्याचे जी पाय आहेत त्याला ते नाहीत. बरेच लोक म्हणतात बघा पाठामध्ये, अहो मला सगळं कळतं पण सांगताच येत नाही. तसंच होतं बऱ्याच लोकांना, त्यांची त्यांना सगळं कळालेलं असतं, परंतु त्यांना दुसऱ्याला सांगायचं म्हणलं की त्यांना म्हणजे व्यवस्थित सांगता येत नाही. मग हेच पाय नाहीत असं सांगितलं, ह्यालाच पांगळा असं म्हटलेलं आहे. वेदवाक्याची प्रमाणे देऊन युक्तीने, म्हणजे समोरच्याला शिष्याला समजल अशा भाषेत युक्ती परयुक्ती करून त्याला समजून देण्याचे जे पाय असतात, ते पाय त्याच्याकडं नाहीत. युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून त्यानं काय केलं, तो पांगळा जी होता तो त्याला सांगायला आहे, तुम्ही इथून जा, 20 पावलं पुढे जा, पुन्हा उजव्या बाजूला वळा, पुन्हा पुढे जा, असं तो सांगू लागला नुसता, परंतु त्याला स्वतःला मात्र तिथं काही दाखवता येत नाही. ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून ही संसाररूप नदी तुच्छ आहे, उपाय सांगतो आहे. आणि तो म्हणू लागला आहे, तिथं जसं दृष्टांतामध्ये पाणी थोडं ह्या नदीमध्ये जास्त पाणी नाही, असं तो पांगळा म्हणत होता. आणि त्याला माहीत पण होतं, कारण तो नदीच्या काठावर बसलेला आहे आणि बरेच लोक त्याच्या समोरून गेलेले त्या नदीतून. त्याला माहीत आहे पाणी कमी आहे, परंतु त्याला सांगता येत नाही तेवढं, त्याला म्हणजे पाय नसल्यामुळे त्याला मधी जाता येत नाही. ही संसाररूप नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गाईच्या खुरातल्या पाण्यातून तरून जाणे अगदी सुलभ असते, तशी तरून जाण्यास सुलभ आहे. ओम नमः शिवाय. ताई वाचा पुढचं, इथपर्यंतच वाचलंय ना? ओम नमः शिवाय. वाचू का ताई? हो वाचा. जसे गाईच्या खुऱ्या इतक्या पाण्यातून तरून जाणे अगदी सुलभ असते, तशीच तरून जाण्यात सुलभ आहे. आणि परमेश्वर एक अद्वितीय अनंत असंग सक्रिय निर्विकार निराकार निर्गुण नित्य प्रत्येगात्मा देहत्रयाहून वेगळा अवस्थात्रयाचा साक्षी पंचकोशातील व्यापक द्रष्टा स्वयंज्योती सच्चिदानंद रूप असा आहे. आणि त्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील. असे जो तो दुसऱ्यास बोलून दाखवितो ते सर्व जरी अक्षरक्ष खरे आहे, तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. कारण असे की तो स्मृतीतल्या वाक्याचे प्रमाणे सांगत नाही, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या वाक्यात सुद्धा संदेह राहतो. यासाठी दृष्टांतात नदी पार जाणारा ग्रस्त ज्याप्रमाणे डोळस आणि पायी चालत जाणाऱ्या मनुष्याच्या साह्याने नदी उतरून पार गेला, त्याचप्रमाणे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेष ज्ञानी युक्त अशा सद्गुरूच्या साह्याने संसार नदीतून पार जाता येते. नाही तर नाही, यासाठी अशा सद्गुरूला शरण जावे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला ओम नमः शिवाय. मग ईश्वराचा अनुग्रह झाला. जसे गाईच्या खुरातल्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते, तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. जेव्हा ईश्वराचा अनुग्रह होतो, सद्गुरूची कृपा होते आणि सहज हो संसाररूपी हा 84 लक्षीचा हा प्रवाह जो आहे येवणीचा, 84 लक्ष येवणीचा जन्म मरणाचा सहज तरुण जाता येतो. पण ह्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर ईश्वराची कृपा व्हायला पाहिजे, ईश्वराचा अनुग्रह व्हायला पाहिजे. ईश्वराचा अनुग्रह, सद्गुरूचा उपदेश व्हायला पाहिजे, शास्त्राची कृपासुद्धा व्हावी लागते. 3 कृपा व्हाव्या लागतात बघा.
पहिली कृपा ईश्वर कृपा. ही संसार बंधन तुटण्यासाठी तिघांची कृपा लागते. नंबर 1 ईश्वर कृपा, नंबर 2 सद्गुरूची कृपा आणि नंबर 3 शास्त्राची कृपा. ग्रंथाची सुद्धा कृपा असावी लागते, तेव्हाच आपल्याला हे समजतं. म्हणून ग्रंथाचा सुद्धा आदर करावा. ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गायीच्या खुरातल्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते, तशी तरुण जाण्यास सुलभ आहे ही संसार नदी. गायीच्या खुरा इतकी सुद्धा नाही असं सांगितलेलं आहे. अशी परमेश्वर एक अद्वितीय अनंत. आता ईश्वर कृपा कोणत्या कोणत्या कृपा लागतात तो? ही संसार सागर पार करण्यासाठी, संसार रूपी नदी पार करण्यासाठी कोणकोणत्या कृपा लागतात? ओम नमः ओम नमः शिवाय. सांगू? हो. हे संसार नदी पार करण्यासाठी 3 कृपा असायला लागतात. पहिली ईश्वर कृपा, दुसरी सद्गुरु कृपा आणि तिसरी शास्त्राची कृपा. ओम नमः शिवाय. तिसरी शास्त्राची ओम कृपा. नमः. बोला अजून कोणी? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. कोणत्या कोणत्या कृपा असायला पाहिजे संसार नदी पार करण्यासाठी? ईश्वर कृपा, गुरु कृपा आणि शास्त्राची कृपा. ओम नमः शिवाय. तिघांची कृपा असायला पाहिजे. म्हणून ईश्वराचा अनुग्रह जर झाला आणि ह्या कृपा जर झाल्या तर गायीच्या खुरातलं पाणी पार करण्यासाठी जसं सुलभ आहे, सहज आहे, तसंच ही सुद्धा सहज आहे असं सांगितलेलं आहे. सुलभ आहे. आणि परमेश्वर एक अद्वितीय, असंग, अनंत, अक्रिय, निर्विकार, निराकार, निर्गुण, नित्य, प्रत्येगात्मा, ध्येयत्रयाहून वेगळा, अवस्थात्रयाचा साक्षी, पंचकोशातीत, व्यापक दृष्टा, स्वयं ज्योती सच्चिदानंद रूप असा आहे. आता ईश्वराला जाणायचं आहे आपल्याला. तर आता ईश्वर कसा आहे ती इथं सांगितलेलं आहे. परमेश्वर एक. ईश्वर एकच आहे बघा, 2 नाही. सगळीकडं ब्रह्मामध्ये, ब्रह्मांडात ओतप्रत भरलेलं जे चैतन्य आहे ते एकच आहे. ईश्वरी एक आहे, अद्वितीय आहे, तो 2 नाही. प्रपंच एकाचं 2 होतो आणि ईश्वर म्हणजे द्वैताकडून ऐक्याकडे जावं लागतं. ईश्वर हा एकच आहे सर्वाभूती. प्रत्येगात्मा एकच ईश्वर पुढे आले. प्रत्येगात्मा अद्वितीय, 2 नाही, तो एकच आहे, अनंत आहे, त्याचा अंतच नाही. कुठं ईश्वर आहे आणि कुठं नाही असं आहे का हो? जळीथळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे तो. असा रीता ठावच नाही कुठं की जिथं ईश्वर नाही असा. आकाशाप्रमाणे तो व्यापक आहे. आता ही आकाश म्हणजे पोकळी. आता पोकळी कुठं नाही हो? सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. तसाच ईश्वरसुद्धा अनंत आहे, सगळीकडं पसरलेला आहे, त्याचा अंतच लागत नाही असा अनंत आहे, असंग आहे तो. ओम नमः शिवाय. म्यूट उघडले, बोलायचे का काही? असंग ईश्वर. आता संग म्हणजे काय? संबंध होत नाही, त्याला संग असं म्हणावं. संबंध होत नाही. संबंध कुणामध्ये होतो? जाती, गुण आणि क्रिया याचा आश्रय घेऊनच संबंध होतो बघा. जिथं जाती आहे, गुण आहे आणि क्रिया होते. मग ईश्वरामध्ये जात बी नाही, गुण पण नाही, कोणताच निर्गुण सांगितला आहे तो, आणि त्याच्यामुळं क्रियाच होत नाही. असा तो असंग, अक्रिय आहे, निराकार आहे. त्याला आकार आहे का हो? कोणत्या आकाराचा ईश्वर आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो रघुराया. त्याला आकार बी नाही, निर्विकार आहे तो, अक्रिय आहे, आकार नाही, निर्विकार आहे. विकार किती हो? ओम नमः शिवाय. विकार किती आहेत?
ओम नमः शिवाय. मागचं विसरायचं नाही. ओम नमः हां सहा विकार येते. ओम नमः शिवाय. हां कोणते? जायते अस्ति वर्धन्ते विपरिणामते अपक्षीयते आणि विनश्यती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे 6 विकार आहेत. आपण बघितलेले आहेत हे विकार. मागचं विसरायचं नाही. तर हा ईश्वर निर्विकार आहे. याला हे विकार आहे का कोणता तरी? जायते म्हणजे जन्मतो का? ईश्वर जन्मत नाही, वाढ होत नाही, तरुण होत नाही, म्हाताराई होत नाही. आणि विनश्यते म्हणजे मरूनही जात नाही हा आत्मा. निर्विकार आहे तो. तो जशाच तसाच आहे. निराकार, आकार नाही. निर्गुण आहे. गुण कितीत सगळे मिळून? ओम नमः शिवाय. गुण 3 आहेत. लिहून घ्या घ्यायचं तर. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ही 3 गुण आहेत. तर ईश्वरामध्ये हे तिन्ही गुण नाहीत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 3 गुण आहेत. ईश्वर नित्य आहे. आता नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नित्याची व्याख्या आपण लिहून घेतलेली आहे. नित्य कशाला म्हणावं आहे का कुणाला लक्षात? जो तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला नित्य असं म्हणावं. तिन्ही सत्वगुण, रजोगुण आणि कोणता गुण? तमोगुण ही 3 गुण आहेत. काय लिहिलो? 3 गुण कोणते लिहिले? ओम नमः शिवाय. सत्व गुण 3 आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमगुण. ओम नमः शिवाय. काय लिहिलं? म्यूट करा. परंतु म्यूट करा. कोणते कोणते लिहिले गुण? सत्वगुण, रजोगुण, तमगुण. हां. मग ईश्वर कसा आहे? निर्गुण आहे. निर्गुण आहे. निर्गुण. तिन्ही गुण आहेत त्याच्यामध्ये. सत्वगुणही नाही, रजोगुणही नाही आणि तमगुणही नाही. निराकार आहे, निर्गुण आहे आणि नित्य आहे. नित्यचं काय सांगितलं? ओम नमः शिवाय. ओम नमः. हां ओम नमः शिवाय. तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला. 3 काळ कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. या तिन्ही काळात तो असतो. ओम नमः शिवाय. ते सांगा ना काय लिहून घ्यायचं मला? तुम्ही गुण लिहून घेतले ना, लक्षात ठेवलं तरी जमते का? लिहून घ्यायचे. तिन्ही काळात काय म्हणायचे? 3 काळ: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. हां. तिन्ही काळात असतो. म्हणजे ह्या तिन्ही काळात असतो तो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही. नित्य आहे. प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या आतमधला आत्मा. प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येकाच्या आत असलेला आत्मा. ध्येयत्रयाहून वेगळा. तर 3 ध्येय कोणते? ध्येयत्रय म्हणजे 3 ध्येय: स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय आणि कारण ध्येय. परमेश्वर एक अद्वितीय, अनंत, असंग, अक्रिय, निर्विकार, निराकार. हे सगळंच म्हणजे थोडं थोडं लिहून घ्या आणि सगळंच हे कळायला पाहिजे.
ही कळाल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येत नाही. ही परमेश्वराचं स्वरूप सांगितलं. सद्गुरूचे गुण सांगितलेले आहेत आधी. कसे ती गुणसुद्धा आपल्याला म्हणजे बघून तरी सांगता यावे. आणि ही तर पाठ व्हायला पाहिजे. ईश्वराची गुण आहेत ही. ईश्वर कसा आहे हे सांगितलेलं आहे. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. ओम नम. हं? त्याला विचारेल सूक्ष्म कारण द्या कशाला म्हणायचं. कारण देकडे आपल्याला जायचंय. आपल्याला स्थूल देहच कळाला नाही अजून. का मला उगाच 2 दिवसाला आठवण. कारण देह खूप पुढे आहे आता. सगळे देह बघायचेत आपल्याला. आधी स्थूल देह समजून घ्यायचा. देह, सूक्ष्म देह, पुन्हा कोणता कारण देह. कारण का कारण तसं तर महाकारण सुद्धा आहे, पण इथं 3च सांगितलेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ह्याच्या पुढचा एक आहे महाकारण, पण ती इथं सांगितलेलं नाही. आपण तिथं गेल्यानंतर तिथं बघतो देह. पण इथं 3च सांगितले. देह त्रयाहून वेगळा सांगितलं इथं. म्हणून इथं 3 देह सांगितलेले आहेत. पुढे आणखीन भरच आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. पण ही पुढचा विषय आपण आता उद्या बघणार आहोत. आपला आजचा वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण. तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करून जे योग्य बाहेर पडलं मुखातून ते सद्गुरू माऊलीचं, जे माझ्या मुखातून अयोग्य बाहेर पडलं ते माझ्या वाणीचा दोष, झालेली सेवा सर्व सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून, तुम्हा मुमुक्षजनांच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.